नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या पवित्र श्रावणात आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात। या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचं, उपायाचं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं। तर आपल्याला देखील या पवित्र श्रावण महिन्यामध्ये एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। आणि हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी। आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी निर्माण होत आहेत आणि मुलांच्या विवाहाला विलंब होत आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे। केळीच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि असंख्य लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे। तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करावा। आता उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा आहे, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणूनच घेणार आहोत। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तर मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला केळीच्या झाडाखाली हा उपाय करायचा आहे। आता आपल्याला हा उपाय केळीच्या झाडाखालीच का करायचा आहे याविषयीचं अगदी थोडक्यात आपण महत्त्व जाणून घेऊया। तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार केळीच्या झाडामध्ये स्वतः भगवान श्रीहरी विष्णू वास करतात। तसेच केळीच्या झाडाला कदळी वृक्ष असं देखील म्हटलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रात कदळी वृक्षे वसेत विष्णू असं म्हटलं गेलं आहे। म्हणजेच केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात। घरात श्रीहरी विष्णू यांची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तरी देखील चालेल, पण केळीच्या झाडाची पूजा केली तरी देखील भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा प्राप्त होते आणि म्हणूनच आपण विवाहासाठी थेट भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रार्थना करतो। तसेच ज्योतिषशास्त्रात विवाहाचा मुख्य कारक गुरुग्रह आहे आणि केळीचं झाडे गुरुचे झाड मानले जाते आणि गुरु बलवान झाला की लग्नाचे योग जुळतात। केळीच्या पानावर नैवेद्य वाढतात कारण त्यात लक्ष्मी वास करते आणि विवाहासाठी पैसा आणि सुख दोन्ही लागते आणि म्हणूनच एका झाडात भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरु या तिन्ही यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर हा उपाय आपल्याला करायचा आहे गुरुवारी। उपाय करत असताना आई वडिलांनी केला किंवा मुला मुलींनी केला तरी देखील चालेल। आई वडील करत असतील तर आई वडिलांनी मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे। आता उपाय करत असताना सकाळी करत असाल तर 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळी जर उपाय करत असाल तर 4 नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। आता उपाय करण्यासाठी आपल्याला जायचं आहे जवळपास असणाऱ्या केळीच्या झाडाखाली। आता केळीच्या झाडाखाली जात असताना सर्वप्रथम तुम्हाला केळीच्या झाडाचे पूजन करण्यासाठी सर्व साहित्य घ्यायचं आहे। तर या दिवशी शक्यतो मुलामुलींनी उपवास करायचा आहे। जर उपवास करणं शक्य होत नसेल तर सात्विक आहार घ्यायचा आहे। तामसिक पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाहीत। त्याचबरोबर सकाळी ज्या वेळेला मुलं मुली आंघोळ करत असतील तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक तुळशीचं पान या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यामुळं पाणी हे पवित्र होणार आहे। त्याचबरोबर मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता आहे तर ती दूर होणार आहे, निगेटिव्हिटी दूर होणार आहे। त्याचबरोबर मुलांच्या कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे, शुक्र ग्रह आहे तर बळकट आणि मजबूत होणार आहे। मुलांचं मन शांत आणि एकाग्र होणार आहे। त्यासाठीच ह्या वस्तू आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। या दिवशी मुलांनी पिवळ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत कारण भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे। देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत देवघरासमोर तर त्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि 21 अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि 2 अखंड लवंग या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते। बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला या बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे आपल्याला या बाळकृष्णाची पूजा करायची आहे। पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर चण्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी केळीचं झाड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर उपाय करण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून आपल्याला 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत। दिवे बनवत असताना थोड्याशा मोठ्या आकाराचे बनवायचे आहेत। त्याचबरोबर दिवे बनवत असताना कणकेमध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं देशी गाईचं तूप घालायचं आहे
आणि असे हे 5 दिवे बनवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाणी। या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे। त्याचबरोबर एक मुठभर हळदीनं पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा, एक धागा घ्यायचा आहे, तो देखील हळदीनं पिवळा केलेला लागणार आहे। पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत, झेंडूची घेऊ शकता किंवा इतर कोणतीही फुलं घेतली तरी देखील चालेल। तसेच पूजेसाठी हळद घ्यायची आहे, 7 हळकुंड घ्यायचे आहेत। हळकुंड घेताना कुठेही तुटलेलं नसावं, डेकूरवाळा हळकुंड घ्यायचा आहे, एक नारळ घ्यायचा आहे, श्रीफळ घ्यायचं आहे, त्याचबरोबर एक पेपर घ्यायचा आहे किंवा कागद घ्यायचा आहे प्लेन। त्यावरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण समस्या आहे तर ती लिहायची आहे। सर्वप्रथम श्री गणेशाय नमः लिहायचं आहे, त्यानंतर तुमचं जे गोत्र आहे तर ती लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे। मुलाचं नाव कुठेही लिहायचं नाही किंवा मुलीचं नाव कुठेही लिहायचं नाही। त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी केळीचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे। सर्वप्रथम झाडाच्या मुळाशी जो पालापाचोळा पडलेला आहे तर तो तुम्हाला काढायचा आहे, ती जागा स्वच्छ करायची आहे। त्यानंतर झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना एका जागेवरती पाणी अर्पण करायचं नाही, तर पूर्ण झाडाला गोल फिरून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे। मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार ठेवायचे नाहीत आणि श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करायचा आहे। त्यानंतर आपण जी हळद आणलेली आहे तर ती झाडाच्या मुळाला तुम्हाला लावायची आहे। झाड जर छोटं असेल तर पूर्ण गोल राऊंड तुम्हाला या हळदीनं तुम्हाला मूळ करायचं आहे, म्हणजेच पूर्ण झाडाच्या मुळाशी तुम्हाला ही हळद लावायची आहे। त्यानंतर आपण जो दिवा आणलेला आहे कणकेचा, तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावरती थोडीशी हळद लावायची आहे, त्यावरती अखंड अक्षदा थोड्याशा ठेवायच्या आहेत, अगदी चिमूटभर ठेवले तरी चालेल, कारण कधीही दिवा प्रज्वलित करताना त्याला आसन करायला हवं। आणि त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला हा जो दिवा आणलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये नुसता दिवा लावायचा नाही, तर यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे, त्याचबरोबर चिमूटभर हळद घालायची आहे, 2 अखंड लवंगा, भीमसेनी कापराची वडी, एक हिरवी वेलची तुम्हाला यामध्ये घालायची आहे। आणि सर्वप्रथम तर तुम्हाला या दिव्याची पूजा करायची आहे। त्या दिव्याला तुम्हाला जे झेंडूचं फुलं आणलेलं असेल किंवा इतर कोणते आणलं असेल तर ते तुम्हाला या दिव्याला, म्हणजेच ह्या जे आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे केळीच्या झाडाच्या मुळाशी, तर त्या ठिकाणी बसून या दिव्याची आणि या केळीच्या झाडाच्या मुळाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि धूपदीप दाखवायचा आहे। ज्या अक्षदा आणलेल्या आहेत तर त्यातील थोड्याशा पिवळ्या अक्षदा करायच्या आहेत आणि त्या अक्षदा देखील तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। आणि त्यानंतर जी 7 हळकुंड आणलेली आहेत तरी उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। जो हळदीनं पिवळा केलेला धागा आहे तर तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आता जप करताना तुम्ही जपमाळेने करू शकता किंवा जातानाच 108 मोजून कडधान्य घेऊन जाऊ शकता जाड आकाराचं, जेणेकरून तुम्हाला हा मंत्र म्हणताना म्हणजेच कमी किंवा जास्त होणार नाही। आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण समस्या आहे तर तुम्हाला या वस्तूंवर सांगायचे आहे। त्यानंतर जो धागा आहे पिवळ्या रंगाचा, तर त्यामध्ये तुम्हाला ही 7 हळकुंड बांधायचे आहेत, 7 गाठी मारायच्या आहेत। आणि त्यानंतर आपण जो पेपर घेतलेला आहे तर तो पेपर आणि हे जे हळकुंड आहे तर ते सर्व एकत्रित बांधायचं आहे। तर हळकुंड आणि हे जे आपण पेपर घेतलेला आहे आणि अक्षदा हे सर्व एकत्रित बांधून तुम्हाला ज्या ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मुलांच्या विवाहातील समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आपण जो धागा नेलेला आहे तर तो धागा थोड्याशा मोठ्या प्रमाणात तुम्हाला घेऊन जायचा आहे, म्हणजेच मोठ्या आकाराचा घेऊन जायचा आहे। आणि त्यानंतर आपण ही सेवा केल्यानंतर हा धागा आहे तर तो तुम्हाला या केळीच्या झाडाला गुंडाळायचा आहे 7 वेळा आणि एक तुम्हाला फेरा मारायचा आहे हा धागा गुंडाळून। आणि तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती सांगायची आहे, पुन्हा दुसरा फेरा मारायचा आहे, दुसरी आणखीन काही अडचण असेल, काही समस्या असेल, म्हणजे थोडे थोडे करून तुम्हाला 7 वेळा 7 फेरे करताना तुम्हाला ही जी मुलांच्या विवाहासंबंधी जी अडचण आहे तर ती पूर्णपणे या धाग्यावरती या केळीच्या झाडाखाली तुम्हाला बोलून दाखवायचे आहे। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी चण्याची डाळ गुळ नेलेला आहे तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे, त्यातील थोडासा प्रसाद आपल्या घरी आणायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींना तो द्यायचा आहे। त्याचबरोबर आपण जी हळद नेलेली आहे तर त्यातील हळद देखील थोडीशी परत घेऊन यायचं आहे आणि मुलांनी सकाळी देवपूजा करताना त्यातील हळद आपल्या नाभीला आणि कपाळाला लावायची आहे। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप बाळकृष्णाची दररोज देवपूजा करताना पूजा करायची आहे आणि मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे। आता जर तुमच्या जवळपास जर केळीचं जर झाड नसेल, आता काही लोकांचा प्रश्न असतो की मग आमच्या जवळपास केळीचं झाड नाही, मग आम्ही हा उपाय कसा
करायचा। तर काळजी करू नका, जरी केळीचं जर झाड नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय पिंपळाच्या झाडाखाली करू शकता, कारण पिंपळामध्ये देखील भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी वास करते आणि पिंपळाच्या झाडाखाली आपण सेवा केल्यानं आपला जो पितृदोष आहे तर तो देखील दूर होण्यास मदत होते। आणि त्यामुळे आपण ही जी सेवा या ठिकाणी केलेली आहे तर ती सेवा तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे। त्याचबरोबर गुरुवारी गोमातेची सेवा केली जाते, त्यामुळे ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। त्याचबरोबर मुठभर चण्याची डाळ, एक गुळाचा खडा आणि एक चपाती हे एकत्र करून तुम्हाला या गोमातेला खाऊ घालायचं आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा त्या ठिकाणी करायची आहे। गोमातेला प्रदक्षिणा घालायची आहे। त्याचबरोबर 6 केळी देखील पिकलेली केळी घ्यायची आहेत, कच्ची नाही, आणि ही देखील तुम्हाला या गोमातेला खाऊ घालायची आहेत। शक्य असेल तर गोमातेच्या पायाखालची माती थोडीशी घ्यायची आहे, उजव्या पायाखालची, आणि ती माती घरी आणून एका डबीमध्ये घालून तुम्हाला ती देवघरामध्ये ठेवायची आहे, किंवा मग त्याची एक पोटली बांधून किंवा मग एखाद्या कागदामध्ये पुडीमध्ये बांधून किंवा कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला, आतल्या बाजूला देखील ठेवू शकता। जर तुम्ही पूजेसाठी श्रीफळ नेलं असेल तर ते श्रीफळ देखील तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे। आणि अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे। फक्त आपल्याला 7 हळकुंड हा जो कणकेचा दिवा आहे तर तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। आता मी तुम्हाला 5 दिवे सांगितले होते, आता एक दिवा झाला आपला या केळीच्या झाडाखाली। आता उरलेले जे 4 दिवे आहेत तर त्यातील एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे, एक दिवा तुम्हाला उंबरट्यावरती प्रज्वलित करायचा आहे, एक दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला उंबरट्याच्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होते, कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते दूर होण्यास मदत होते, घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। आणि हा महिना म्हणजेच श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे आणि यामध्ये महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा, कोणताही उपाय करत असाल तर त्याचं आपल्याला शतपटीनं फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे आणि 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आपण ज्या मुठभर अक्षता नेलेल्या होत्या त्या हळदीनं पिवळ्या करून मी अगोदर सांगायला विसरले, तर त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत या केळीच्या झाडाखाली। आणि येताना थोड्याशा अक्षदा घेऊन यायचं आहे। या अक्षदा आपल्या मुलांच्या जवळ ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्यांच्या डोक्यावर लवकर अक्षदा पडतील आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होतील। फक्त सेवा करताना, उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे। कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत, 7 हळकुंड घ्यायचे आहेत, पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे। गुळ आणि चण्याची डाळ नैवेद्य म्हणून आपल्याला या केळीच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे। 7 वेळा धागा गुंडाळायचा आहे आणि हळदीचं पाणी या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। अशी अगदी साधी सोपी सेवा आहे आणि त्याचबरोबर केळीचं झाड नसेल तर ही सेवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली करू शकता। तर अशा प्रकारे आपली आजची माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जर काही समस्या, अडचणी असतील, माहिती जर समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।